नमस्कार मंडळी, अयोध्या रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसे की ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा आळंदीमध्ये दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशीला संपन्न होतो, तसेच आमच्या येथे आमचे गुरुमाऊली त्यांनी पण ह्याच तिथीला आज 30 वर्षापूर्वी देह ठेवला होता। तर आम्ही त्या निमित्ताने एक छोटासा असा पुण्यतिथीचा कार्यक्रम करतो। तर त्याच्यामध्ये 200 ते 250 माणसांचा रवा भाजून घेणार आहोत। व त्याच्यासाठी पाणी गरम करायला एका साईडला ठेवलेलं आहे। आता छान असा रवा भाजून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून काजू व किशमिश टाकून घेतलेलं आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये गरम पाणी केलेलं टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची। पूर्ण असं मिक्स छान करून घ्यायचा। हा बघा आपला असा शिरा तयार आहे। त्याच्यामध्ये खोबरकीस टाकून घेतलेलं आहे व त्याच्यानंतर आपण भात पण बनवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला बटाट्याची भाजी करायची। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, वाटाणा असं भिजवून घेतलेलं आहे आणि पूर्ण अशा स्वच्छ फोडी बटाट्याच्या आपण धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याला फोडणी करणार आहोत। त्याच्यासाठी मोहरी टाकून घेतलेली, जिरं, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे व अद्रक लसूण टाकलेला आहे। ते थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांद्याची ग्रेव्ही टाकून घेतली, टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही टाकून घेतली व त्याला छान असं मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली, लाल तिखट व मसाले, पूर्ण मसाले असे हे पूर्ण आपण छान भाजून घेतले। मसाले करपू नये त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकलं व खोबर भाजलेलं टाकलं। त्याच्यानंतर वाटाणा टाकून घेतला। त्याच्यानंतर थोडंसं मसाल्याला चव यावी यासाठी मीठ टाकलं। त्याच्यानंतर बटाट्याच्या फोडी टाकून घेतल्यावर छान असं मिक्स करून घेतलं। थोडीशी कोथिंबीर टाकली। त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं व भाजी शिजण्यासाठी ठेवली। त्याच्यानंतर वरणाची तयारी केली। त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली, त्याच्यानंतर जिरं टाकलं। जिरं टाकल्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला व त्याच्यामध्ये कांदा टाकला भरपूर सारा आणि पूर्ण असं मिक्स करून त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली। त्याच्यानंतर टोमॅटो टाकला। ते असं छान असं परतवून घेतलं। मीठ टाकलं, थोडीशी हळद पण टाकली त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर लाल तिखट, सांबर मसाला, गरम मसाला, सांबर मसाला असं दोन्ही टाकून घेतले। त्याच्यानंतर चिंचेचा कोळ टाकला व त्याच्यामध्ये शिजवलेली अशी आपण डाळ टाकून मिक्स करून घेतली। पुरेसा असं आपण त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला आणि छान असं खोबर कीस टाकलं। वरण आपलं असं छान उकळायला लागलं